विद्यार्थी मित्रांनो, बी ए भाग 3 सेमिस्टर 5 या पेपरसाठी आपल्याला इतिहासाचे सिद्धांत नावाचे पुस्तक चांगल्या पद्धतीनं ऐतिहासिक सिद्धांताचे मांडणी केलेले पुस्तक पाहायला मिळते. आता हा जो पेपर आहे किंवा हा जो सिलेबस बनवलेला आहे, या सिलेबसमध्ये नेमकं आपण काय पाहणार आहोत याची सुरुवातीला थोडीशी उजळणी करून मग आपण पुढे जाणार आहोत. आता याच्यामध्ये नेमकं इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या व्याख्या, त्याची व्याप्ती, याचबरोबर इतिहास लेखनासाठी जी संदर्भ साधनं लागतात किंवा जी माहिती लागते, या माहितीचं संपादन नेमकं कसं करायचं, याचबरोबर इतिहासाचं लेखन किंवा संशोधन आणि सादरीकरण, याचबरोबर इतिहास लेखन पद्धती याच्याविषयी या पेपरमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. यातील पहिला जो टॉपिक आहे किंवा पहिलं जे प्रकरण आहे, या पहिल्या टॉपिकमध्ये नेमकं आपण काय पाहणार आहोत, तर याच्यामध्ये आपण इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या व्याख्या, त्याची व्याप्ती याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आपण पाहतो की प्राचीन काळापासून जर आपण पाहिलं तर मानव हा थोडासा भूतकाळाविषयी जिज्ञासा असणारा प्राणी आहे. मानवाला आपल्या भूतकाळाविषयी प्रचंड जिज्ञासा वाटत असते आणि मग त्यापोटी नेमकं आपल्या पूर्वजांनी काय केलं याच्याविषयी माहिती संकलित करण्याचा मानव प्रयत्न करत असतो. आणि मग ही गतकालीन मानवी जीवनातील माहिती म्हणजेच इतिहास. आता नेमकं इतिहासाची सुरुवात कधी झाली हे पाहण्यापूर्वी नेमकं इतिहास म्हणजे काय आणि वेगवेगळ्या देशांच्यामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रांतांच्यामध्ये या इतिहासाविषयी नेमका कोणत्या स्वरूपाचा दृष्टिकोन आहे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. आता पृथ्वी तलावरील मानवाची किंवा एकूणच सजीव सृष्टीची जी प्रगती आहे ही टप्प्याटप्प्यानं झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग या ठिकाणी यालाच उत्क्रांती असंही म्हटलं जातं. आता मानवाला एकूणच इतर प्राण्यांच्यामध्ये ही भावना असते किंवा नसते याबाबत सांगता येत नाही. मात्र मानवाला या ठिकाणी आपल्या भूतकाळाविषयी कुतूहल आणि प्रचंड आकर्षण असते. आता प्राचीन काळातील किंवा एकूणच प्राथमिक अवस्थेतील जो मानव आहे, हा मानव भटकंती करत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या कालखंडामध्ये भटकंतीमध्ये हिंस्र श्वापदापासून मानवाला स्वतःचा बचाव करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असलेला आपल्याला दिसून येतो. कारण जशी इतर प्राण्यांच्यामध्ये स्वसंरक्षणार्थ काही प्राण्यांना शिंग, काही प्राण्यांना नख, काही प्राण्यांना मजबूत अशा प्रकारचे दात प्राप्त झालेले आहेत, तशा प्रकारचे नैसर्गिक जे संरक्षण आहे, या नैसर्गिक संरक्षण मानवाला लाभलेलं आपल्याला दिसून येत नाही. एकूण मानवाकडे असणारी इतर प्राण्यांच्या तुलनेतील असामान्य अशा प्रकारची बुद्धिमत्ता ही या ठिकाणी मानवाला त्याच्या जीवन संघर्षामध्ये यश मिळवून देण्यामध्ये उपयोगी ठरली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये मानव हा शिकार करून खात असे. नंतरच्या कालखंडामध्ये हळूहळू या ठिकाणी निरनिराळ्या प्राण्यांचे मांस खाताना एकूण वणव्यामध्ये पेटले अनेक प्राणी जळून मृत्यू पावल्यानंतर त्यांचे जे भाजलेले मांस आहे हे खाल्ल्यानंतर त्याची एक विशिष्ट चटक मानवाला लागली. त्याच्यातून या ठिकाणी तो स्वयंपाक किंवा अशा प्रकारच्या प्रक्रिया करण्याच्या मार्गाला लागला. यानंतरच्या कालखंडामध्ये शेती अवस्था आणि मग शेतीतून आधुनिक प्रगतीच्या दृष्टीनं मानवाची वाटचाल सुरू झालेली आपल्याला दिसून येते. आता टोळ्या अवस्थेमध्ये ज्यावेळी तो होता त्यावेळी आपल्या अस्तित्वासाठी मानवाला आक्रमक भूमिका स्वीकारावी लागली. आणि याच कालखंडामध्ये या ठिकाणी भावी पिढ्यांना जो काही या मानवानं केलेला संघर्ष आहे तो ज्ञात व्हावा म्हणून या कालखंडामध्ये काव्य महाकाव्यांची निर्मिती झाली आणि आपल्या अस्तित्वाची माहिती पुढील पिढीला
कळावी यासाठी मानव धडपड करू लागला. आता आदिमानवाची जी वैचारिक पातळी आहे ही उंचावली नसल्यामुळं अंधश्रद्धेवर या मानवाचा प्रचंड विश्वास होता आणि त्याच्यामुळं या ठिकाणी मानवी जीवनाचा कल आधुनिक कल्पनांच्याकडं जो झुकला तो या ठिकाणी टोळ्या आणि किंवा माणूस एकत्र ज्यावेळी राहायला लागला त्या कालखंडामध्ये झुकलेला आपल्याला दिसून येतो. एकूणच मानव समूहानं राहतो. आता समूहानं राहण्यापाठीमागं या ठिकाणी मानवाला एकमेकाजवळ राहण्याची जी भावना ही भावना कशातून निर्माण झाली असावी? मानवाला इतर प्राण्यांच्या कडून असणारी जी भीती आहे या भीतीपोटी मानव एकत्र राहायला शिकला. कारण संघटित असलेला मानव हा हिंस्र श्वापदापासून स्वतःचा बचाव करण्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वी होत होता आणि मग याच्यातून एकत्र राहण्याची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती मानवामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता सुरुवातीला इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एका पिढीची माहिती दुसऱ्या पिढीकडे पोहोचवणं एवढ्यापुरता मर्यादित होता. मात्र नंतरच्या कालखंडामध्ये या ठिकाणी इतिहासाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन बदललेला आपल्याला दिसून येतो. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ग्रीकांनी शास्त्रशुद्ध इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. आता त्यांच्या भाषेतील इस्टोरिया नावाचा जो शब्द आहे या शब्दापासून इतिहासाची निर्मिती झाली. म्हणजे इस्टोरिया आणि हिस्ट्री हे शब्द आपल्याला जवळपास उच्चारण्यासाठी जवळचे वाटतात. तर मग अशा पद्धतीनं हिस्टोरियापासून हिस्ट्री या शब्दाची किंवा इतिहासाची निर्मिती झाली असं मानलं जातं. आता पुढं हा शब्द रोमन भाषेत गेला. आता रोमन भाषेत हाच शब्द हिस्टोरिया हा शब्द या शब्दाचा अर्थ रोमन भाषेमध्ये काय होता? शिकणे किंवा माहिती गोळा करणे म्हणजे हिस्टोरिया. अशा प्रकारचे शब्द हा प्रामुख्यानं रोमन भाषेमध्ये प्रचलित असलेला आपल्याला दिसून येतो. तर जर्मन भाषेमध्ये गेस्चिच अशा स्वरूपाचा शब्द. आता याचा अर्थ इतिहास असा होता आणि इंग्रजीमध्ये याला हिस्ट्री असं म्हटलं जायचं. तर संस्कृतमध्ये इतिहास असं याच माहितीला म्हटलं जायचं. याच्यावरून या ठिकाणी सर्वसाधारणपणे गतकालीन मानवी जीवनाची जी हालचाल आहे किंवा जी माहिती आहे ही माहिती सांगणं हा प्रामुख्यानं इतिहास या शब्दाचा अर्थ या ठिकाणी पूर्वीपासून चालत आलेला आपल्याला दिसून येतो. आता नेमकं इतिहास म्हणजेच काय? म्हणजे मिनिंग ऑफ हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो. तर इतिहास म्हणजे काय? तर इतिहासाच्या मानवाच्या वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा, मानवी जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा ज्याच्यामध्ये विचार केला जातो. आता मानवी जीवनामध्ये अनेक चढ उतार असतात आणि याच्याविषयीची जी चौकशी आहे किंवा या घटनांची दखल घेण्याची जी प्रक्रिया यालाच म्हणजे इतिहास असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आता इतिहास नेमका कुठून सुरू होतो आणि कुठं संपतो असा जर प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित झाला तर या ठिकाणी इतिहास ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. कारण मानवी जीवनातील गेलेला प्रत्येक क्षण हा इतिहास जमा होत असतो. म्हणून या ठिकाणी इतिहासाला मर्यादा नेमकी घालता येत नाही. आपण पाहतो प्रत्येक भाषेला इतिहास, मात्र इतिहासाची विशिष्ट अशी कोणतीही भाषा नाही. प्रत्येक भाषेला इतिहास आहे, प्रत्येक भाषेमध्ये इतिहास आहे, मात्र इतिहासाला स्वतःची कुठलीही भाषा नाही. तर तो प्रत्येक भाषेमध्ये असतो. म्हणून इतिहासाची व्याप्ती जर आपण पाहिली तर जगामधील कुठलंही शस्त्र, कुठलंही शास्त्र आणि कुठलीही भाषा इतिहासाच्या अभ्यासाच्या कक्षेच्या बाहेर नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये. याच्यावरून इतिहासाच्या प्रचंड व्याप्तीची कल्पना आपण करू शकतो. अर्थात इतिहासाविषयी जे नवीन विचार, वेगवेगळ्या गोष्टी किंवा संकल्पना वेगवेगळ्या इतिहासकारांनी किंवा वेगवेगळ्या विचारवंतांनी आपल्या परीनं मांडून ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात. आता या संदर्भात हिरोडोटस असेल, थुसिडिडीज असेल, झेनोफेन असेल किंवा पॉलिबस असेल तर या इतिहासकारांचं याच्यामध्ये योगदान असलेलं आपल्याला दिसून येतं.
आणि या इतिहासकारांनी जी इतिहासाची मांडणी केली त्या मांडणीला इतिहास लेखन शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आता नेमकं आपण इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्याविषयी थोडीशी माहिती पाहिल्यानंतर आपण एकूण इतिहासाच्या नेमक्या व्याख्या किंवा नेमकी व्याख्या कशी करता येईल. आता आपण इतिहास म्हणजे काय हे पाहत असताना आपण पाहिलं की मानवी जीवनातील गतकाळाची माहिती घेण्याचं काम हा इतिहास करत असतो. मात्र या ठिकाणी एवढंच काम आहे का किंवा एवढीच मर्यादा आहे का, तर याच्यापेक्षा आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळ्या अशा प्रकारची माहिती संकलित केली आणि इतिहासाची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. अगदी सुरुवातीचा इतिहास जर आपण पाहिला तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये जो काही संघर्षाचा भाग असेल तो संघर्षाचा भाग लिहून ठेवायचा आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा. एवढ्यापुरता इतिहासाचा अभ्यास विषय असलेला आपल्याला दिसून येतो. मात्र उत्तरोत्तर म्हणजे सुरुवातीचा कालखंड जर आपण पाहिला तर राजकीय इतिहास म्हणजे इतिहासाची मर्यादा एवढीच होती. नंतर या ठिकाणी वेगवेगळ्या अंगांनी वेगवेगळ्या बाजूंनी या ठिकाणी इतिहासाचा विचार सुरू झाला आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून इतिहासाचा अभ्यास सुरू झाला आणि मग याच्यातून त्याची व्याप्ती इतकी वाढली. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे इतिहासाला कुठलीही भाषा नाही, कुठल्याही भाषेला इतिहास नाही अशी जगामध्ये भाषा नाही. तर अशा पद्धतीनं इतिहासाची व्याप्ती प्रचंड असल्यामुळं एका दिवसाचा जगाचा इतिहास लिहायचा म्हटलं तर या ठिकाणी मला वाटतं 10-20 वर्ष पुरणार नाही एवढ्या प्रचंड घडामोडी संपूर्ण जगामध्ये घडत असतात आणि मग एवढ्या प्रचंड सगळ्या घडामोडींची सगळ्यांची नोंद घ्यायची. मग याच्यामध्ये राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, लष्करी असेल, तर अशा प्रकारचे इतिहासाचे जे अनेक प्रकार आहेत या अनेक प्रकारांचा जर आपण अभ्यास करावायचा म्हटलं तर या ठिकाणी इतिहासाची व्याप्ती प्रचंड असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग अशा पद्धतीनं इतिहासाचा शास्त्रशुद्ध किंवा तंत्रशुद्ध अशा प्रकारचा अभ्यास करता यावा म्हणून इतिहासामध्ये या ठिकाणी निरनिराळे प्रकार पडलेले सुद्धा आपल्याला दिसून येतात. हे प्रकार पाहण्यापूर्वी आपण थोडक्यात काही ज्या प्रसिद्ध इतिहासकार आहेत की ज्यांच्या व्याख्या ग्राह्य मानल्या गेल्या त्या व्याख्यांच्या विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. प्रथम आपण काही इंग्रज इतिहासकारांच्या व्याख्या पाहू. फ्रान्सिस बेकन नावाचा एक इंग्रज इतिहासकार आहे. तो म्हणतो की मानवाला शहाणा बनवणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास. मानवाला शहाणा बनवणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास. आता प्रामुख्याने बऱ्याच वेळा असा प्रश्न उपस्थित होतो की या ठिकाणी म्हणजे चर्चा करत असताना आपण पाहतो की इतिहास म्हणजे काय, मेलेली मडी उकरून काढणं वगैरे वगैरे अशा प्रकारची इतिहासावर किंवा इतिहास या विषयावर टीकासुद्धा केली जाते. मात्र जगामध्ये या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीला, ज्या राष्ट्राला इतिहास नाही त्याला कुठलंही भविष्य नाही. इतकं मानवी जीवनामध्ये इतिहासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आता दुसरा जो इतिहासकार आहे प्रोफेसर फिंडले. आता हा म्हणतो अनेक घटनांच्या मध्ये सुसंगती लावून त्याचा परस्पर संबंध पाहतो तो विषय म्हणजे इतिहास. याचबरोबर प्रोफेसर मेटलँड यांच्या मते इतिहास ही एक वैचारिक प्रक्रिया आहे. अशा प्रक्रियेमध्ये माणसाला स्वतःच्या मनाचे प्रतिबिंब दिसत असते. विविध घटनांच्या मध्ये असणारे संबंध इतिहासकार ज्ञानाच्या आधारे प्रस्थापित करत असतो. याचबरोबर लॉर्ड ॲक्टन याने केलेली सुद्धा, ॲक्टन नावाच्या इतिहासकाराने केलेली व्याख्या सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. या व्याख्येमध्ये इतिहासाविषयी ॲक्टन म्हणतो की इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची कथा. साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणे हा इतिहासातील सर्वश्रेष्ठ क्षण नव्हे, तर ज्यावेळी मानवी स्वातंत्र्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात तो क्षण श्रेष्ठ होय. प्रत्येक मानवाच्या ठिकाणी ही सुप्त शक्ती असते आणि अशा शक्तीचा विकास स्वातंत्र्यातच होत असतो. म्हणून इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची कथा होय. याचबरोबर या ठिकाणी प्रोफेसर एडवर्ड कार्ड यांनी केलेली व्याख्या सुद्धा
या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुटसुटीत असल्याचं आपल्याला दिसून येतं. ते म्हणतात इतिहास हा गतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यात चाललेला अखंड संवाद आहे. पहा, अशा अनेक व्याख्या इंग्रज इतिहासकारांनी केल्या. याचबरोबर जर्मन इतिहासकार इमॅन्युएल कांट याने केलेली व्याख्या सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. निसर्गाने मानवामध्ये काही शक्ती दिल्या आहेत. त्या शक्ती जरूर भासेल त्याप्रमाणे दृगोच्चार होत असतात, म्हणजे प्रकट होत असतात किंवा दिसून येत असतात. इतिहासाची कारक मानवामधील विवेक शक्ती ही आहे. म्हणून मानवाच्या विवेक शक्तीला आवाहन करणारा विषय म्हणजे इतिहास आहे. पहा, किती सुंदर अशा प्रकारची व्याख्या कांट यांनी केलेली आहे. याचबरोबर जर्मन इतिहासकार फॉन हर्डर यांच्या मते निसर्गाच्या उत्क्रांतीमधून इतिहास निर्माण होतो. इतिहासात घटनांची मालिका असते. याचबरोबर कार्ल मार्क्स यांनी केलेली व्याख्या अत्यंत छोटी आहे, मात्र नेमकी आहे असं म्हणावंसं वाटतं. त्यांची व्याख्या इतिहास म्हणजे वर्गकलह होय. इतिहास म्हणजे वर्गकलह होय. याचबरोबर फ्रेंच जे काही इतिहासकार आहेत याच्यातील डी वॉल्टेअर हे म्हणतात मृत व्यक्तीवर जिवंत व्यक्तीने केलेली किमया म्हणजे इतिहास होय. इतिहासामध्ये कल्पनाशक्तीला जास्त वाव आहे. मानव कसा आहे हे आपणास शिकविले तो विषय म्हणजे इतिहास होय. याचबरोबर ऑगस्ट कांत यांनी केलेली व्याख्या पहा. ख्रिश्चन धर्माचा त्याग करावा व त्या ठिकाणी विवेक शक्तीचा उदय व्हावा. कोणत्याही एका धर्मापेक्षा जगात सर्व धर्म समभाव असावा. मानव जातीची प्रगती 3 टप्प्यामधून होत आहे. आता ही व्याख्या जी आहे ही थोडीशी वेगळी अशा प्रकारची असलेली आपल्याला दिसून येते. आता याचबरोबर व्हिको नावाच्या इतिहासकारानं जी व्याख्या केलेली आहे मानवाची सामाजिक प्रगती म्हणजे इतिहास होय. याचबरोबर क्रौंचे या इतिहासकारांनी केलेली व्याख्या सर्व इतिहास समकालीन असतो. इतिहासामध्ये भूतकाळ आणि वर्तमान काळ एका विशिष्ट घटनाक्रमाने जोडले जातात. या साखळीमुळे गतकालीन घटना समकालीन वाटतात. तर या ठिकाणी ही व्याख्या अधिक समर्पक असलेली आपल्याला दिसून येते. याचबरोबर आणखी काही इतिहासकारांनी म्हणजे एकूणच डॉक्टर R.C. मुजुमदार यांनी इतिहासाची व्याख्या केली. इतिहास म्हणजे पुराण, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र. तर या सर्व व्याख्यावरून एकूण आपल्याला इतिहासाच्या अव्याख्येची किंवा इतिहासाच्या मर्यादेची कल्पना येऊ शकते. तर कोणतीही एक व्याख्या इतिहासाची संकल्पना स्पष्ट करू शकत नाही. ही गोष्ट या सगळ्या व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते. म्हणजे या काही व्याख्या आपण पाहिल्या, या व्यतिरिक्त अनेक इतिहासकारांनी इतिहासाविषयी आपल्या व्याख्या मांडलेल्या. त्यातल्या उदाहरणादाखल आपण काही व्याख्या घेतल्या. आता याच्यातून इतिहास ही संकल्पना कुठल्याही एका व्याख्येतून स्पष्ट होत नाही, कारण इतिहास हा याची व्याप्ती अमर्याद असलेली आपल्याला दिसून येते. प्रचंड व्याप्ती असणारा हा विषय एका व्याख्येमध्ये सामावू शकत नाही किंवा तशा प्रकारची व्याख्या कुणालाही करता आली नाही. तर एकूणच इतिहासात मानव व तो ज्या समाजात वावरतो त्या समाजाचा समावेश केला जातो. मानव हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्याला आपले कर्तृत्व दाखवता आले. याचाच वेगळा अर्थ असा की मानवी प्रगतीचा अभ्यास, मानव ज्या समाजात राहतो त्या समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास होय. आता अशा पद्धतीनं या ठिकाणी मानव आला की मानवाबरोबर समाज आला आणि या समाजाबरोबर या ठिकाणी मानवाची संस्कृती आली. सामाजिक चालीरीती, रूढी परंपरा, सामाजिक संस्था, आर्थिक स्थिती, धार्मिक स्थिती, याचबरोबर परस्पर संबंध, एकूण मानवी प्रगतीच्या अनुषंगाने येणारे निरनिराळी शास्त्र, या सर्वांचा अभ्यास
हा प्रामुख्याने इतिहासामध्ये केला जातो. आता सुरुवातीच्या कालखंडामध्ये इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन राजकीय अशा स्वरूपाचा होता. पुढे तो बदलत गेला, त्याची व्याप्ती वाढली आणि मग अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये अनेक अशा स्वरूपाचे आपल्याला विभाग करावे लागले किंवा इतिहासाच्या अनेक प्रकारामध्ये विभाजन करावे लागले असं आपण म्हटलेलं. तर इतिहासाच्या विभाजनाची माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.